महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक पार पडणार आहे। विधिमंडळात मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। बैठकीसाठी कुंभमंत्री गिरीश महाजनांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो। 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे। दरम्यान रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत। हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे। राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या 2 दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। तथापि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईक यांना यापुढे मोटर वाहन विभागाकडे रीतसर नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासंबंधीची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील इंग्रजी आणि आंतरराष्ट्रीय शाळांच्या मनमानीला आता जोरदार चाप बसणार आहे। ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही किंवा तिला दुय्यम स्थान दिले जाते, यावर आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले असून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। राज्यातील ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही त्या शाळांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे। मराठी शिकवणे प्रत्येक शाळेसाठी अनिवार्य असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारने घेतली आहे। या संबंधीची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली आहे। देशातील बळीराजासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लाभार्थ्यांना आज 13 मार्च 2026 रोजी केंद्र सरकार या योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करणार आहे। मासिक पाळीच्या काळात महिलांना अनिवार्य रजा देण्याचा कायदा केल्यास त्याचा महिलांच्या रोजगाराच्या संधीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी महत्त्वाची टिप्पणी भारताचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शुक्रवारी केली। असा कायदा केल्यास अनेक संस्था चालक महिलांना नोकरी देण्यास टाळाटाळ करू शकतात, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या निकालाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे। गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली। त्यानंतर आता या याचिकेवर सुनावणी पुढच्या तारखेला होणार आहे। मात्र ती सुनावणी नेमक्या कोणत्या तारखेला होणार आहे हे अद्याप निश्चित झाले नसून सर्वोच्च न्यायालयाकडून दोन्ही पक्षकारांना त्याबाबत कालांतराने माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत विविध चर्चा सुरू असताना महाराष्ट्र सरकारने गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्यभर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत असून जिल्हा स्तरावर विशेष समित्याही स्थापन करण्यात येत आहेत। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणी प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे। ॲडिशनल चीफ ज्युडिशियस मॅजिस्ट्रेट आर.एल. नरावडे यांच्या कोर्टाने बुधवारी राहुल गांधींविरुद्ध दाखल असलेला एक मानहानीचा खटला रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। मध्य पूर्वेतील वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती डॉक्टर मसूद पजेस्कियान यांच्याशी चर्चा केली। या वाढत्या तणावाबद्दल आणि नागरी पायाभूत सुविधांना होणाऱ्या नुकसानाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेची आवश्यकता असल्याचे आवाहन केले आहे। हिंसाचार हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही आणि भारत शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, असं आश्वासन देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी दिले आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या विकासासाठी विविध उपक्रमे राबवली जात असल्याची माहिती राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान परिषदेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली आहे। याचाच भाग म्हणून मराठी भाषा भवन उभारण्याचे काम सुरू झाले असून देशातील सर्वात आकर्षक भाषा भवनांपैकी एक असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख आरोपी जयराम चाटे याला तब्बल 14 महिन्यानंतर काही तासांसाठी कारागृहाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे। जयराम चाटे याचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे 2 मार्च रोजी निधन झाले असून त्याच्या 12व्या धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्यासाठी जिल्हा व विशेष न्यायालयाने ही सवलत दिली आहे। राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे।
राज्य सरकार आज विधानसभेत जबरदस्तीने आणि आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 सादर करणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर आज राज्य सरकार हे विधेयक विधानसभेत मांडणार आहे. गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक बस पोर्ट उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून एसटी महामंडळाच्या डेपो आणि बस स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवीन धोरण आखण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आधुनिक आणि सुसज्ज एसटी बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.